students, welcome to our GetSolutions.tech channel. In the previous lecture, we seen counting principles. In that counting principle, we have seen 5 different principles of counting, and similarly we seen the definition of cardinality of a set. Now in this lecture, we are going to see the examples which depends upon the counting principle. That is, varieties of examples we have to solve by using the different counting principles. So let us see examples depending upon counting principles. Example: in a survey of 5,000 people, it was found that 3,425 people reads newspaper, 1,500 reads magazines, and 850 reads both newspaper and magazine. First off, find the number of people who reads at least one of a newspaper or magazine. Also find the number of people who neither reads newspaper nor magazine. Okay, काय एक्झाम्पल आहे तर इन ए सर्वे ऑफ 5,000 पीपल म्हणजे 5,000 लोकांचा एक सर्वे केला गेला. 5,000 लोकांना प्रश्न विचारण्यात आला कोणता की ते न्यूजपेपर वाचतात का मॅगझिन वाचतात. सर्वे केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की 3,425 जे काही लोक आहेत ते न्यूजपेपर वाचतात, 1,500 लोक हे मॅगझिन वाचतात आणि 850 लोक हे दोन्ही पण न्यूजपेपर पण वाचतात आणि मॅगझिन पण वाचतात. असं असेल तर क्वेश्चन काय आहे, वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ पीपल हु रीड्स ॲट लीस्ट वन ऑफ न्यूजपेपर ऑर मॅगझिन. ओके, न्यूजपेपर किंवा मॅगझिन दोन्हीपैकी एक वाचणारे लोकांची संख्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे. दोन्हीपैकी एक, आयदर न्यूजपेपर ऑर मॅगझिन. सिमिलरली वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ पीपल हु नायदर रीड्स न्यूजपेपर नॉर मॅगझिन. म्हणजेच न्यूजपेपर सुद्धा आणि मॅगझिन सुद्धा काहीच न वाचणारे लोक किती असतील हे आपल्याला काढायचं. ओके, लोक किती, नंबर ऑफ पीपल हा क्वेश्चन आहे. म्हणजे डेफिनेटली दिस एक्झाम्पल इज कन्सल्टिंग विथ द काउंटिंग प्रिन्सिपल. काउंटिंग, ओके, किती 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 लोक आहेत हे विचारलेलं आहे. म्हणजे डेफिनेटली आपल्याला काउंटिंग प्रिन्सिपल वापरावं लागेल. ओके, काउंटिंग प्रिन्सिपल काय आहेत आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. ओके, लास्ट लेक्चरला आपण काउंटिंग प्रिन्सिपल्स पाहिली होती. कोणते काउंटिंग प्रिन्सिपल कधी वापरायचं आता आपण इथं पाहूयात. ओके, पहिल्यांदा या एक्झाम्पल वरून आपण काय करूयात तर ड्राफ्टिंग करूयात. म्हणजे दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या सिम्बॉलिकल फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट करून घेऊयात. ओके, पहिली गोष्ट किती लोकांचा सर्वे केलेला आहे. ओके, हाऊ मेनी people are involved in that particular survey. There are 5,000 people which involves in that particular survey. Okay, म्हणजे पहिल्यांदा आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनचं ड्राफ्टिंग आपल्या सेटच्या माध्यमातून करूया. सेट थ्री मध्ये याचं रिप्रेझेंटेशन करूयात. ओके, कारण काउंटिंग प्रिन्सिपल मध्ये आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे सेट आपल्याला तयार करावे लागतात. लेट कॅपिटल यू बी द सेट ऑफ all people in the survey. ओके, म्हणजे सर्वे मध्ये जेवढे काही लोक इन्व्हॉल्व झालेले आहेत त्या सगळ्या लोकांचा सेट मी कॅपिटल यू ने दाखवतो, म्हणजे आपला युनिव्हर्सल सेट. ओके, देअरफॉर किती लोकांचा सर्वे केलेला आहे, 5,000 लोकांचा सर्वे केलेला आहे. देअरफॉर वी हॅव गिवन हिअर कार्डिनॅलिटी ऑफ दॅट सेट यू इज इक्वल टू 5,000. ओके, ड्राफ्टिंग करणं दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. 5,000 लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणजे कार्डिनॅलिटी ऑफ यू इक्वल टू 5,000 दिलेले आहे. पुढे आता इव्हेंट किती किती आहेत बघूयात कोणकोणते आहेत. इट वॉज फाउंड दॅट 3,425 पीपल रीड्स न्यूजपेपर. ओके, न्यूजपेपर वाचणाऱ्या लोकांची संख्या 3,425 आहे आणि मॅगझिन वाचणाऱ्या लोकांची संख्या 1,500. म्हणजे दोन इव्हेंट आहेत. न्यूजपेपर वाचणाऱ्या लोकांचा एक सेट करावा लागेल आणि मॅगझिन वाचणाऱ्या लोकांचा एक दुसरा सेट तयार करावा लागेल. करूयात. लेट कॅपिटल ए. ओके, हे ड्राफ्टिंग व्यवस्थित करता आलं पाहिजे. लेट कॅपिटल ए डिनोट्स the set of people who reads newspaper. Very simple thing, who reads newspaper. ओके, न्यूजपेपर वाचणाऱ्या लोकांचा सेट आपण कॅपिटल ए ने डिनोट केलेला आहे. देअरफॉर व्हॉट इज गिवन टू यू, न्यूजपेपर वाचणारी संख्या किती आहे 3,425, 3,425 people reads newspaper. Therefore here we have given that
कार्डिनॅलिटी ऑफ द सेट ए इज इक्वल टू 3425 3425 गेटिंग दिस. ओके, ए म्हणजे आपण न्यूजपेपर वाचणाऱ्या लोकांचा सेट मानलेला आहे. न्यूजपेपर वाचणारे किती आहेत? 3425. therefore here we have given the cardinality of the set A is equal to 3425. and दुसरा इव्हेंट काय? तर मॅगझिन वाचणारी लोक आहेत, त्याला आपण एक दुसरा सेट म्हणूयात. लेट कॅपिटल बी डिनोट्स the set of people who reads magazines. ओके, who reads magazines. मॅगझिन वाचणाऱ्या लोकांचा सेट आपण कॅपिटल बी ने डिनोट करूयात. therefore here we have given that 1500 people reads magazine. ओके, म्हणजे मॅगझिन वाचणाऱ्या लोकांची संख्या किती दिलेली आहे? 1500. therefore here we have given that cardinality of set B is equal to 1500. getting this? ओके, व्हेरी सिंपल थिंग. या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. अजून काय दिलेलं आहे पहा बरं. 850 रीड्स बोथ न्यूजपेपर अँड मॅगझिन. ओके, 850 लोक असे आहेत की जे दोन्हीही वाचतात, न्यूजपेपर पण वाचतात आणि मॅगझिन पण वाचतात. ठीक आहे, आणि अँड आहे. आपल्याला माहिती आहे ऑपरेशन्स ऑन सेट मध्ये अँड म्हणजे इंटरसेक्शन. न्यूजपेपर आणि मॅगझिन दोन्ही वाचणारी लोक किती आहेत? 850. therefore here we have given that आपण ए हा सेट कोणाचा मानलेला आहे? येस, न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा सेट ए मानलेला आहे. आणि बी हा सेट आपण कोणाला मानलेला आहे? मॅगझिन वाचणाऱ्या लोकांचा सेट आपण बी मानलेला आहे. आपल्याला मॅगझिन आणि न्यूजपेपर वाचणारी संख्या 850 दिलेली आहे. therefore मॅगझिन आणि न्यूजपेपर म्हणजेच ए इंटरसेक्शन विथ बी. ओके, लेट ए इंटरसेक्शन विथ बी आणि दोन्ही पण कॉमन म्हणजे ए इंटरसेक्शन बी डिनोट्स द सेट ऑफ पीपल who reads both newspaper and magazine. न्यूजपेपर अँड मॅगझिन. ओके, अँड आहे न्यूजपेपर अँड मॅगझिन. अँड आहे म्हणजे डेफिनेटली इंटरसेक्शन असणार आहे. therefore न्यूजपेपर आणि मॅगझिन वाचणारी लोक किती दिलेत? 850. therefore here we have given that cardinality of A intersection with B is given as a 850. ओके, कोण कोण वाचतात माहित नाहीये, फक्त आपल्याला संख्या दिली आहेत. म्हणजे 850 लोक असे आहेत की जे दोन्ही वाचतात, न्यूजपेपर आणि मॅगझिन. आता आपल्याला काय काढायचंय बघूयात. फाइंड द नंबर ऑफ पीपल हु रीड्स ॲट लीस्ट वन ऑफ न्यूजपेपर ऑर मॅगझिन. ओके, असं असेल तर न्यूजपेपर किंवा मॅगझिन दोन्हीपैकी एक काहीतरी वाचणारी लोक किती असतील हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, न्यूजपेपर ऑर मॅगझिन. ऑर ए हा न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा सेट घेतलाय, बी हा मॅगझिन वाचणाऱ्यांचा सेट घेतलाय. न्यूजपेपर किंवा मॅगझिन दोन्हीपैकी एक वाचणारी लोक किती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे हिअर येस व्हॉट वी हॅव टू फाइंड येस ए युनियन विथ बी. कारण आपल्याला माहिती आहे ऑर आहे म्हणजे युनियन असणार आहे. ए म्हणजे न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा आहे, बी म्हणजे मॅगझिन वाचणाऱ्यांचा आहे. म्हणजे ए युनियन बी हा सेट कोणाचा होईल? न्यूजपेपर किंवा मॅगझिन वाचणाऱ्या लोकांचा सेट होईल. गेटिंग दिस? ओके, टू फाइंड काय फाइंड आउट करायचं ते लिहूयात. टू फाइंड द नंबर ऑफ पीपल, हे ड्राफ्टिंग करायला फक्त आलं पाहिजे. व्हेरी सिंपल थिंग. द नंबर ऑफ पीपल who reads at least one of, कमीत कमी एक, either this or this, at least one of newspaper or magazine. Okay, newspaper or magazine. न्यूजपेपर किंवा मॅगझिन वाचणाऱ्या लोकांची संख्या किती हे आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, आता न्यूजपेपर किंवा मॅगझिन, दॅट इज हिअर वी हॅव टू फाइंड. ओके, दॅट इज हिअर वी हॅव टू फाइंड cardinality of A union with B. Okay,
ए युनियन विथ बी, कारण आपल्याला माहिती आहे ए युनियन बी म्हणजे काय असेल, दी सेट ऑफ दी पीपल हु रीड्स ॲटलिस्ट वन ऑफ मॅगझिन ऑर न्यूजपेपर. ठीक आहे, ए युनियन बी हे आपल्याला काढायचं आहे. ए युनियन बी ची कार्डिनॅलिटी कोण कोण वाचतंय माहित नाहीये, किती लोक वाचतात हे आपल्याला काढता येईल. ठीक आहे, म्हणजे कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी आपल्याला काढायची आहे. कार्डिनॅलिटी ऑफ ए आपल्याला दिलेली आहे, कार्डिनॅलिटी ऑफ बी आपल्याला दिलेली आहे. कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज ऑल्सो गिवन टू यू, विच प्रिन्सिपल वी हॅव टू मेक यूज ऑफ. येस, ए इंटरसेक्शन बी दिलेलं आहे, म्हणजे जे काही दोन सेट्स आहेत ते डिजॉइंट नाहीत. जर डिजॉइंट नसतील तर कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी काढायची आहे. कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी काढायची आहे. ए आणि बी डिजॉइंट नाही आहेत, म्हणजेच हियर वी हॅव टू मेक यूज ऑफ प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन फॉर टू सेट्स. ओके, गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. देयरफॉर by using principle of mutual inclusion exclusion, by using principle of mutual inclusion dash exclusion for two sets we get, yes, काय ते, in the previous lecture we have seen all the principles of counting. ओके, ते लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, त्याच्यामध्ये आपण सगळे प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग घेतलेले आहेत. देयरफॉर व्हॉट इज दॅट? LHS कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन विथ बी इज इक्वल टू कार्डिनॅलिटी ऑफ ए प्लस कार्डिनॅलिटी ऑफ बी मायनस कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी. ओके, हे प्रिन्सिपल आपण घेतलेलं आहे. पाठीमागचं लेक्चर तुम्ही पाहू शकता, त्या लेक्चरमध्ये आपल्याला सगळे प्रिन्सिपल आपण घेतलेले आहेत, शिवाय कोणतं प्रिन्सिपल कधी वापरायचं हे पण तिथं आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, देयरफॉर सगळ्या क्वांटिटीज माहिती आहेत, पुटअप करा. देयरफॉर दॅट इज इक्वल टू कार्डिनॅलिटी ऑफ ए इज गिवन ॲज अ 3425 प्लस कार्डिनॅलिटी ऑफ बी इज ऑल्सो गिवन टू यू ॲज अ 1500 मायनस कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज गिवन ॲज अ 850. Okay, do simple calculations and obtain the value of A union with the B. Okay, simple thing, करा calculation. 3425 अधिक 1500 वजा 850 is equal to, yes, 4075 is equal to 4075. Getting this? Very simple thing. शेवटच्या स्टेपला फक्त LHS लिहितो. Therefore कार्डिनॅलिटी ऑफ A union with B is equal to 4075. ठीक आहे, कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी आपण काढलेली आहे. आता कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी काढली आहे, ए आणि बी आपल्या डिस्कशन मध्ये नव्हते. ओके, शेवट जसा क्वेश्चन असेल तसा आन्सर असणार. ए युनियन बी ची कार्डिनॅलिटी आपण काढली म्हणजे काय काढलं आपण? ए हा न्यूजपेपर वाचणाऱ्यांचा सेट आहे, बी हा मॅगझिन वाचणाऱ्यांचा सेट आहे. आपण ए युनियन बी हा कुणा सेट होणार? न्यूजपेपर किंवा मॅगझिन दोन्हीपैकी एक वाचणाऱ्यांचा सेट हा ए युनियन बी होणार. देयरफॉर कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी इक्वल टू 4075 आलेली आहे. याचा अर्थ काय? 4075 एवढी लोक अशी आहेत की जे कमीत कमी एक म्हणजेच न्यूजपेपर किंवा मॅगझिन वाचतात. देयरफॉर देयर आर 4075 पीपल who reads at least one of, कमीत कमी एक, at least one of a newspaper or a magazine. Getting this? ओके, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळालं. म्हणजे त्या 5000 लोकांपैकी 4075 इतकी लोक अशी आहेत की जे एक तर न्यूजपेपर किंवा मॅगझिन दोन्हीपैकी एक वापरतात. गेटिंग दिस? ओके, पुन्हा नेक्स्ट वन आता काय काढायचं अजून बघा बरं. येस, ऑल्सो फाइंड, दुसरा क्वेश्चन पहा, त्यातला सब क्वेश्चन पहा. ऑल्सो फाइंड दी नंबर ऑफ पीपल हु नायदर रीड्स न्यूजपेपर नॉर मॅगझिन. ओके, आता आपण 4075 लोक अशी काढली की जे एक तर न्यूजपेपर किंवा मॅगझिन दोन्हीपैकी एक काहीतरी वापरतात. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? येस, आता आपल्याला काय करायचं आहे तर न्यूजपेपर किंवा मॅगझिन दोन्हीपैकी काहीच न वाचणारी लोक किती आहेत हे आपल्याला काढायचे. कसं काढता येईल? येस, टोटल लोक आहेत 5000. 5000 पैकी 4075 इतके लोक असे आहेत की दोन्हीपैकी एक वाचतात, आयदर न्यूजपेपर किंवा मॅगझिन वाचतात. म्हणजे ऑफकोर्स काहीच न वाचणारे किती असतील? टोटल 5000 मधून जर आपण हे 4075 हे काहीतरी वाचणारी लोक
आयदर मॅगझिन ऑर न्यूजपेपर वाचणारी लोक जर आपण वजा केली तर राहिलेली जी काही लोक असतील ते म्हणजेच कोणते असतील, न्यूजपेपर किंवा मॅगझिन काहीच न वाचणारे असतील. गेटिंग दिस? ओके. म्हणजे ऑफकोर्स टोटल यू मधून कार्बोनेटिव्ह ऑफ यू मधून कार्बोनेटिव्ह ऑफ ए युनियन बी जर वजा केली तर आपल्याला काहीच न वाचणारे लोक मिळतील. ओके. म्हणजे ए युनियन बी हे लोक कसे आहेत तर काहीतरी एक वाचतात. ठीक आहे. काहीच न वाचणारे म्हणजे काय असेल, ए युनियन बी चा डॅश कॉम्प्लिमेंट. ओके. आपण ऑपरेशन्स ऑन सेट मध्ये हे सगळं पाहिलेलं आहे. ओके. नेक्स्ट वन सेकंड क्वेश्चनचा आन्सर देऊयात. ए युनियन विथ बी कंसाचा कॉम्प्लिमेंट. ओके. ए युनियन बी म्हणजे काहीतरी वाचणारी लोक आहेत. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काहीच न वाचणारी लोकांचा सेट होणार. ए युनियन बी डॅश डिनोट्स the set of pupil who neither reads, लक्षात येते का हे? व्हेरी सिंपल थिंग. who neither reads newspaper nor magazine. ओके. म्हणजे ऑफकोर्स काहीच न वाचणाऱ्या लोकांचा सेट म्हणजेच काय असेल तर ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट असेल. ओके. तो कसा काढायचा? देअरफॉर इट इज गिवन बाय कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन विथ बी ब्रॅकेट डॅश इज इक्वल टू, येस, टोटल आहेत म्हणजेच कार्डिनॅलिटी ऑफ यू मायनस कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन विथ बी. गेटिंग दिस? ओके. टोटल आहेत 5000. त्या 5000 मधून जर 4075 हे वजा केले, 4075 एवढे लोक काहीतरी वाचणारे आहेत. टोटल मधून काहीतरी वाचणारे लोक जर वजा केले तर राहिलेले जे लोक असतील ते काहीच न वाचणारे असतील. ओके. दॅट इज इक्वल टू पुट ऑफ द व्हॅल्यूज. कार्डिनॅलिटी ऑफ यू इज गिवन एज 5000 मायनस 4075 की जे आता आपण काढले कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी दॅट इज इक्वल टू, येस, प्रोसीड, करा कॅल्क्युलेशन, इज इक्वल टू 925. गेटिंग दिस? ओके. 925. शेवटी आन्सर जसा क्वेश्चन असेल तसा आन्सर लिहूया. देअरफॉर, येस, फायनल स्टेप, देअरफॉर देअर आर 925 पीपल. रायटिंग मटेरियल थोडंसं जास्त आहे, ड्राफ्टिंग करणं महत्वाचं आहे. 925 पीपल हू नायदर reads newspaper nor magazine. ठीक आहे. न्यूजपेपर किंवा मॅगझिन न काहीच न वाचणारी लोक हे 925 आहेत. गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. अशा पद्धतीने आपण काउंटिंग प्रिन्सिपल वापरून जिथं जिथं संख्या किती हा क्वेश्चन असेल त्या टाइपचे एक्झाम्पल सोडवू शकतो. गेटिंग दिस? ओके. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल बघूयात. Next example, in a survey of hostel of 1000 students, it was found that 490 students drink tea, 320 students drinks coffee, and 160 students drinks both tea and coffee. Full stop. We have to find the number of students who drinks at least one of tea or coffee. Full stop. Also find the number of students who drinks only tea बट नॉट कॉफी. ओके. मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने आहे. कॉफी आणि पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे, इन ए सर्वे ऑफ हॉस्टेल ऑफ 1000 स्टुडंट म्हणजे 1000 लोकांच्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या 1000 लोकांचा सर्वे केलेला आहे. त्या 1000 लोकांच्या सर्वेमध्ये 1000 विद्यार्थ्यांच्या सर्वेमध्ये काय मिळालंय तर 490 लोक हे चहा पितात, 320 लोक हे कॉफी पितात आणि 160 लोक हे दोन्हीही चहा आणि कॉफी दोन्हीही पितात. असं असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक्स ॲटलिस्ट वन ऑफ टी ऑर कॉफी. चहा किंवा कॉफी दोन्हीपैकी एक पिणारी लोक किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. सिमिलरली ऑल्सो वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक्स ओनली टी बट नॉट कॉफी. ओके. फक्त चहा पिणारे असे लोक किती आहेत की जे कॉफी पित नाहीयेत. फक्त चहा पिणारे लोक किती आहेत हे पण की जे कॉफी पित नाहीयेत हे पण आपल्याला काढायचं आहे. ड्राफ्टिंग करूयात. आता मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण सगळं डिटेल ड्राफ्टिंग केलेलं आहे. आता इथे थोडंसं शॉर्ट मध्ये आपण लिहितो. ओके. लेट कॅपिटल यू डिनोट्स द सेट ऑफ
येस द सेट ऑफ स्टुडंट्स इन अ हॉस्टेल. ठीक आहे, थोडस शॉर्ट मध्ये लिहितो पहा, इन अ हॉस्टेल. हॉस्टेलमधल्या सगळ्या लोकांचा सेट, सगळ्या विद्यार्थ्यांचा सेट मी यू कॅपिटल यू ने डिनोट केलेला आहे. Therefore you have given that cardinality of u equal to 1000. हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी आहेत? 1000 आहेत, म्हणजे cardinality of u is given as a 1000. ओके, नेक्स्ट वन. अजून काय दिलंय बाबा? येस, इव्हेंट कोण कोण दिलेत? चहा पिणारी लोक आणि कॉफी पिणारी लोक. ठीक आहे. लेट कॅपिटल ए डिनोट्स द सेट ऑफ द स्टुडंट्स हु ड्रिंक्स टी. हु ड्रिंक्स टी. ओके, शॉर्ट मध्ये लिहितो. लेट कॅपिटल ए डिनोट्स द सेट ऑफ स्टुडंट्स हु ड्रिंक्स टी. एवढं लिहिण्यापेक्षा मी फक्त शॉर्ट मध्ये लिहिलंय कॅपिटल ए, एरो दाखवलाय, ड्रिंक्स टी. ओके, ए हा चहा पिणाऱ्या लोकांचा सेट आहे. देअरफॉर हियर व्हॉट इज गिवन टू दॅट? चहा पिणारे लोक किती दिलेत? 490. देअरफॉर हियर वी हॅव गिवन दॅट कार्डिनॅलिटी ऑफ ए इज इक्वल टू 490. ओके, कोण कोण चहा पितात हे दिलेलं नाहीये, किती लोक चहा पितात हे दिलेलं आहे. ओके, कार्डिनॅलिटी म्हणजे आपल्याला काउंट दिलेला आहे. दुसरा पॅरामीटर काय दिलाय? कॉफी पिणारे लोक 320 आहेत. दुसरा इव्हेंट मी कन्सिडर करतो बी. लेट बी डिनोट्स द सेट ऑफ द स्टुडंट्स हु ड्रिंक्स कॉफी. हु ड्रिंक्स कॉफी. ओके, कॉफी पिणाऱ्या लोकांची जो काही सेट आहे, जो काही स्टुडंटचा सेट आहे, तो मी कॅपिटल बी ने डिनोट केलेला आहे. देअरफॉर कॉफी पिणारी विद्यार्थी किती दिलेत? 320. देअरफॉर हियर we have given that cardinality of B is equal to 320. Getting this? Very simple thing. काय विचारले बघूया. Find the number of students who drinks at least one. Okay, who drinks at least one of tea or coffee. चहा किंवा कॉफी दोन्हीपैकी एक पिणारे विद्यार्थी किती आहेत हे आपल्याला विचारले. आयदर ऑर कनेक्टिव्ह आला म्हणजे ऑफकोर्स ऑपरेशन हे युनियनचं असणार आहे. ओके, अँड असेल तर इंटरसेक्शन असतं आणि अँड ऑर असेल तर येस युनियन असतं. अजून आपल्याला काय दिलंय? येस 160 स्टुडंट्स ड्रिंक्स बोथ टी अँड कॉफी. 160 लोक असे आहेत की जे चहा आणि कॉफी दोन्हीही पितात. ठीक आहे, चहा आणि कॉफी म्हणजेच अँड कनेक्टिव्ह आहे. अँड असेल तर ऑफकोर्स इंटरसेक्शन असेल, आपल्याला माहिती आहे. लेट ए इंटरसेक्शन विथ बी डिनोट्स द सेट ऑफ द स्टुडंट्स हु ड्रिंक्स बोथ टी अँड कॉफी. गेटिंग दिस? ओके, हे ड्राफ्टिंग जमलं पाहिजे. कोणते सेट दिलेले आहेत आणि कोणते काढायचे आहेत हे व्यवस्थित जमलं पाहिजे. ड्राफ्टिंग प्लेज इम्पॉर्टंट रोल. ए इंटरसेक्शन बी डिनोट्स द सेट ऑफ ऑल द स्टुडंट्स हु ड्रिंक्स टी अँड कॉफी. देअरफॉर चहा आणि कॉफी दोन्हीही घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच आपल्याला कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेली आहे. कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज गिवन एज 160. ठीक आहे, 160 विद्यार्थी असे आहेत की जे चहा आणि कॉफी दोन्हीही पितात. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय? चहा किंवा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? चहा किंवा कॉफी म्हणजे ऑफकोर्स ऑर आहे, म्हणजेच डेफिनेटली युनियन असेल. ओके, देअरफॉर हियर लेट दिस ए युनियन विथ बी डिनोट्स द सेट ऑफ द स्टुडंट्स हु ड्रिंक्स at least one of tea or coffee. Getting this? टी और कॉफी, चहा किंवा कॉफी पिणाऱ्या लोकांचा सेट हा ए युनियन बी म्हणून आपण डिनोट केलाय. देअरफॉर हियर वी हॅव टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी. चहा किंवा कॉफी कोण कोण पितात हे विचारलेलं नाहीये. चहा किंवा कॉफी किती लोक पितात हे आपल्याला विचारलेलं आहे. दॅट इज हियर वी हॅव टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन विथ बी. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल थिंग. ए दिलाय, बी दिलाय. ए इंटरसेक्शन बी मध्ये सुद्धा काहीतरी नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. ओके, म्हणजे ए आणि बी हे दोन्ही सेट डिजॉइंट सेट नाहीत. आपल्याला माहिती आहे ऍडिशन प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन फॉर टू सेट्स हे दोन प्रिन्सिपल, या दोन्हीची ही LHS ही कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बीच आहे. ऍडिशन प्रिन्सिपल कधी वापरायचं आणि प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन कधी वापरायचं हे आपण पाठीमागच्या काउंटिंग प्रिन्सिपल लेक्चर नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे. ओके, ते तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. म्हणजे ए आणि बी जर डिजॉइंट सेट असतील तर आपण ऍडिशन प्रिन्सिपल वापरतो आणि ए आणि बी जर डिजॉइंट नसतील तर आपण प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन वापरत असतो. इथं ए इंटरसेक्शन बी मध्ये काहीतरी इलेमेंट आहेत म्हणजे ए आणि बी हे डिजॉइंट नाही आहेत. म्हणजे हियर वी हॅव टू यूज प्रिन्सिपल ऑफ
mutual inclusion exclusion for two sets. Okay, therefore by using principle of mutual inclusion exclusion, mutual inclusion dash exclusion for two sets. Okay, very simple thing. For two sets काय असेल ते, cardinality of A union with B is equal to cardinality of A plus cardinality of B minus cardinality of A intersection with B. Okay, all the quantities are given to you. Put up the values at the proper place. That is equal to cardinality of A is given as a 490 490 plus cardinality of B is given as a 320 320 minus cardinality of A intersection B is given as a 160. Okay, perform the simple calculations and obtain the correct answer. Proceed. Do the calculation. 490 plus 320 minus 160 is equal to किती आला 650. Okay, 650 650. Therefore cardinality of A union with B is equal to 650. Okay, शेवटी जसा क्वेश्चन तसा आन्सर मांडूयात. Therefore there are 650 students 650 who drinks at least one of tea or coffee. ठीक आहे, म्हणजे 650 विद्यार्थी असे आहेत की चहा किंवा कॉफी दोन्हीपैकी एक काहीतरी पितात. गेटिंग दिस. ओके, आता पुढचा अजून एक क्वेश्चन आहे पहा. ऑल्सो फाइंड, आतापर्यंत जे काही लिहिलं त्याला आपण नंबर 1 देऊयात. ऑल्सो फाइंड दी number of students who drinks only tea. Okay, who drinks only tea but not coffee. Okay, आता आपल्याला असे विद्यार्थी काढायचे आहेत की जे फक्त आणि फक्त चहा पितात, की जे कॉफी पित नाहीयेत. फक्त चहा पिणारे विद्यार्थी किती, म्हणजे काय विचारलं असेल. येस, फक्त चहा पिणारे असे की जे कॉफी पित नाहीयेत, म्हणजे काय विचारलंय. येस, कॅपिटल ए हा चहा पिणाऱ्या लोकांचा सेट घेतलाय, कॅपिटल बी हा कॉफी पिणाऱ्या लोकांचा सेट घेतलाय. आपल्याला काय करायचंय, फक्त चहा पिणारे असे काढायचे की जे कॉफी पित नाहीये. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ए इंटरसेक्शन बी, चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे लोक हे 320 आहेत. ओके, म्हणजे कॉफी पिणारे लोक आणि चहा पिणारे लोक कॉमन 320 आहेत. यात कॉफी आणि चहा दोन्ही पण आलं. आता आपल्याला काय काढायचंय, फक्त चहा पिणारी लोक किती, म्हणजे काय काढावं लागेल. येस, ए मायनस बी सेट थेरी मध्ये आपण सगळं घेतलेलं आहे. पहा, ए मायनस बी कशा सेट असेल, अशी लोक, असे विद्यार्थी की जे फक्त चहा पितात मात्र ऍट द सेम टाइम कॉफी पित नाहीयेत, फक्त चहा पिणारे. आपल्याला माहिती आहे ए मायनस बी कुणा सेट असतो. ए मायनस बी इज इक्वल टू सेट ऑफ ऑल दोज एलिमेंट्स एक्स सच दॅट येस एक्स बिलॉंग्स टू ए बट ऍट द सेम टाइम येस x does not belongs to b. Getting this? Set theory मध्ये हे आहे difference of the two sets a minus b is equal to set of all those elements x such that x belongs to a but x does not belongs to b. Okay, a minus b मध्ये a मधले असे फक्त एलिमेंट आपण गोळा करतो की जे b मध्ये नाही आहेत. ओके, म्हणजे इथं आपल्याला फक्त चहा पिणारे असे विद्यार्थी काढायचे की जे कॉफी पित नाही आहेत. म्हणजेच हियर वी हॅव टू फाइंड आउट द कार्डिनॅलिटी ऑफ a minus b. Getting this? Okay, therefore number 2. नाउ कोणत्या सेटची कार्डिनॅलिटी काढायची, त्या सेटचं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित करता आलं पाहिजे. ए मायनस बी डिनोट्स द सेट ऑफ स्टुडंट्स who drinks only tea but not coffee. Getting this? हे समजताय का? All of you getting this? Okay, a minus b denotes the set of students who drinks only tea but not coffee. That is, here we have to find
cardinality of A minus B. Okay, that is किंवा therefore here we have to find cardinality of A minus B. म्हणजे आपल्याला इथं cardinality of A minus B काढायची आहे. ओके, cardinality of A minus B काढायची असेल there is a direct formula in the counting principle which we have discussed in the previous lecture. Okay, you can refer that lecture also. Therefore cardinality of A minus B काढण्यासाठी डायरेक्ट काउंटिंग प्रिन्सिपलचा फॉर्म्युला आहे. Therefore what is that formula? Yes, सगळे काउंटिंग प्रिन्सिपल आपण पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. यू कॅन रेफर दॅट लेक्चर अगेन. cardinality of A minus B is equal to cardinality of A minus cardinality of A intersection with B. Okay, is it correct? That is equal to proceed. cardinality of A तुम्हाला दिलेली आहे, that is 490 490 minus cardinality of A intersection B is also given to you as a 160, that is equal to, perform the calculations. Yes, 490 वजा 160 is equal to 330. ओके, 330. शेवटची स्टेप आहे, LHS लिहितो. therefore cardinality of A minus B is equal to 330. ओके, म्हणजे 330 इतक्या विद्यार्थी असे आहेत की जे फक्त चहा पितात आणि कॉफी पित नाहीयेत. ओके, therefore शेवटी आन्सर लिहिताना जसा क्वेश्चन विचारलाय तसंच आन्सर दिलं पाहिजे. therefore there are 330 students, 330 विद्यार्थी who drinks, थोडंसं रायटिंग जास्त करावं लागतंय मात्र कन्सेप्ट सोपा आहे. who drinks only tea but not coffee. okay, but not coffee. getting this? फक्त चहा पिणारी लोक हे 330 आहेत. फक्त 330 हे विद्यार्थी असे आहेत की जे फक्त चहा पितात आणि कॉफी पित नाहीयेत. ओके, इथे एक्झाम्पल समजतंय. गेटिंग दिस? गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. आता असं विचारलं असतं, ओके, फक्त कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत की जे चहा पित नाहीयेत. ओके, फक्त कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत की जे चहा पित नाहीयेत, असं जर विचारलं असतं तर काय करावं लागलं असतं? येस, बी मायनस ए हा सेट कुणाचा होणार? बी मायनस ए हा सेट कुणाचा होणार? असे विद्यार्थी की जे येस, असे विद्यार्थी की जे फक्त कॉफी पितात, ड्रिंक्स कॉफी ओनली बट नॉट टी. ओके, बट नॉट टी. फक्त कॉफी पिणारी लोक म्हणजेच त्यांचा सेट आपल्याला बी मायनस ए ने डिनोट करावा लागेल. therefore cardinality of B minus A कसं काढता येईल? cardinality of B minus A is equal to, yes, cardinality of B minus cardinality of A intersection with B. ओके, सगळ्या व्हॅल्यूज आहेत, पुटअप करूया. दॅट इज इक्वल टू cardinality of B. cardinality of B किती दिले पहा. cardinality of B म्हणजेच कॉफी पिणारी लोक किती आहेत? 320 आहेत. getting this? simple thing. that is equal to 320 minus A intersection B ची cardinality 160 दिले. 320 वजा 160 that gives 160. ठीक आहे, therefore there are 160 students who drinks only coffee but not tea. फक्त आणि फक्त कॉफी हे एकमेव पेय पिणारी विद्यार्थी किती आहेत? 160 आहेत. ठीक आहे, सिमिलरली समजा असं विचारलं असतं, असे विद्यार्थी काढा की जे चहा किंवा कॉफी काहीच घेत नाहीत. ओके, चहा किंवा कॉफी काहीच न पिणारे विद्यार्थी किती असतील असं जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला काय काढावं लागेल? cardinality of A union B, इट्स डॅश. ओके, इट्स कॉम्प्लिमेंट. कारण आपल्याला माहिती आहे A युनियन B म्हणजे चहा किंवा कॉफी दोन्हीपैकी एक पिणारी विद्यार्थी 650 आहेत. टोटल विद्यार्थी किती आहेत? 1000 आहेत. त्या 1000 विद्यार्थ्यांमधून जर 650 विद्यार्थी मी वजा केले तर राहिलेले जे काही विद्यार्थी आहेत, ओके, राहिलेले जे काही 350 विद्यार्थी आहेत ते ऑफकोर्स चहा किंवा कॉफी काहीच पित नाहीयेत. गेटिंग दिस? ओके, सिंपल एक्झाम्पल. थोडंसं रायटिंग मटेरियल थोडंसं जास्त होत आहे मात्र कन्सेप्ट हा अतिशय सोपा आहे. ओके, नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचे आहेत, नंबर ऑफ प्युपल काढायचे आहेत. नंबर म्हणजे काउंटिंग, जिथे काउंट आला तिथे काउंटिंग प्रिन्सिपल वापरावं लागेल. ओके, thus in this lecture we have discussed the use of counting principle to solve the various types of examples. Okay, let's stop here.